संस्कृतीचं माहेरघर आणि दहीहंडीचं मध्ये सहभागी व्हायला मिळालं हे भाग्य आहे आणि त्यात आमच्या तुमचं प्रमोशन करायला मिळालं हे दुसरं भाग्य आहे. आम्हा सगळ्यांनाच खूप प्रेम मिळत आहे. तितकंच प्रेम आमच्या सिनेमावरही करा. 12 सप्टेंबरला दशावतार रिलीज होतोय. दिलीप प्रभावळकर याच्यात मुख्य भूमिकेत आहेत. अनेक वर्षांनी इतक्या मोठ्या आणि इतक्या वेगळ्या भूमिकेतनं ते आपल्याला भेटायला येत आहेत. मी आहे, सिद्धार्थ मेनन आहे, अभिनय बेर्डे आहे, महेश मांजरेकर आहेत, भरत जाधव आहेत, रवी काळे आहेत, विजय केंकरे आहेत. म्हणाल तेवढी कलाकारांची तोप आहे आणि भव्य सिनेमा झालाय जो थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे. म्हणजे आपण साऊथ इंडियन फिल्मचं कौतुक करतो, तर मला वाटतं की मराठीत हा एक वेगळा विषय 12 सप्टेंबरला तर प्रेक्षकांची वाट बघतोय आम्ही आणि त्यांची साथ लाभली तर हा दशावतार मला वाटतं जास्तीत जास्त पसरेल. आपल्या मातीशी जोडलेला सिनेमा आहे. दशावतारी प्रकार सगळ्यांना माहिती आहे, कोकणामध्ये हा प्रकार होतो, तर त्या प्रकाराला घेऊन हा सिनेमा बांधला गेलाय. पण याच्यात तेवढंच नाहीये, खूप काही नाट्य दडलेलं आहे. 18 ऑगस्टला याचा ट्रेलर येतोय. मला खात्री आहे की ट्रेलर बघून लोकांमध्ये उत्सुकता वाढेलच. पण ही एक वेगळं आमंत्रण आणि निमंत्रण सगळ्या प्रेक्षकांना की ट्रेलर बघा, आमची गाणी आली आहे ती गाणी बघा आणि टीझरही आता युट्यूबवर अवेलेबल आहे. हंडी बघितली तू, हंडी बघून तुझ्या मनामध्ये असं नाही वाटलं की म्हणजे अरे यार फोडली पाहिजे हंडी आणि आतलं माखन तर खाल्लंच पाहिजे, पण मी आता त्या वेशात नाहीये. त्यामुळे मी चीअर करण्यामध्ये आणि आमच्या एका मेंबरनी फोडली हंडी, तेही महिला पथकावरती चढून फोडली. त्यामुळे आपल्यासोबत अक्षय पण आहे. मला अक्षय बघतोय, मला फारच भारी. ही माझी पहिली दहीहंडी होती आयुष्यात, माझ्या 35 वर्षात. तर आता मी दहीहंडी फोडली तर 12 सप्टेंबरला सिनेमा बघायला आहे. दशावतार माहितीये, पण तुझा हा कुठला नेमका अवतार आहे म्हणजे आज मलाच कळलंय, त्यामुळे उद्या तुम्हाला फोन कर. मला अरे ठाण्याचा अभिमान संकल्प प्रतिष्ठान गोविंदा खेळाया आला. अरे ठाण्याचा अभिमान संकल्प प्रतिष्ठान गोविंदा खेळाया आला. ठाण्याचा अभिमान संकल्प प्रतिष्ठान गोविंदा खेळाया गोविंदा आला रे आला, तो रवींद्र फाटक आला. अरे संकल्प प्रतिष्ठानचा गोविंदा आला आणि फाटक साहेब सुद्धा आपण सगळ्यांच्या भेटीला. कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला खटका लागला तरी मी कढई तापवली. आमिर हडकर यांना देखील मी पुढे बोलावतो, ज्यांनी हे गाणं कंपोज केलंय. रवींद्र खोमणे यांच्या आवाजात गायलं गेलंय आणि आमिर हडकर यांनीच ते लिहिलंय. क्या बात आहे यार, वा. मल्टी फॅसिनेटेड पर्सनॅलिटी आहात तुम्ही, आम्हाला तुमचा अभिमान आहे. आणि म्हणूनच गेल्या वर्षापासून संकल्प प्रतिष्ठामध्ये त्यांच्या विश्वासाला पात्र ठरून आपण एकाहून एक दर्जेदार कलाकार आणून कार्यक्रमाची शोभा वाढवताय. अशीच साथ असू द्यात. मी आता विनंती करेन, पुढचं गोविंदा पथक ज्यांचं नाव घेतलंय त्यांनीच थर रचायचे, इतर कोणी थर रचायचे नाहीत. ओके. वॅम्पायर महिला गोविंदा पथकानं पृथ्वी प्रताप आणि निखिल बने तुम्हाला दोघांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एक महिलांचं पथक होतं आणि एक पुरुषाचं होतं, त्यांना आपण पारितोषिक द्यावं. अमीरजी या ना प्लीज. राजा आता कोण आहे साहेबा गोविंदा पथक मगाशी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.